माझे एक क्लायंट आहे, त्यांचं घर आहे स्वतःचं. त्यांनी ते भाड्याने दिलंय आणि तो भाडेकरू विनाकारण 6 महिन्यानंतर त्यांना पैसे द्यायला कटकट करत होता. हं, बरं त्या भाडेकरूचं सगळं वेल सेटल्ड आहे. हं, पण उगाचच पैसे द्यायला मग थोडे कमीच देतो, हं, मग नंतरच देतो, मग पुढच्या महिन्यातच क्लब करून पैसे देतो, असं करत होता. त्यांनी आपल्या वेबसाईटवर इच्छापूर्तीचा उपाय बघितला. काय त्यांनी हे केलं, हं, तिकडे मी यंत्र बनवण्याचे उपाय दिले. त्यांनी हं. तिकडे काय लिहिलं, की माझ्या भाडेकरूंनी मला दर महिन्याला ठरल्याप्रमाणे रक्कम द्यायला सुरुवात करावी. खोटं नाही सांगत. हा इच्छापूर्तीचा उपाय केल्यानंतर त्यांना जो उपाय आला तो त्यांनी केल्यानंतर विदिन 8 to 10 डेज हं, त्यांच्या भाडेकरूचा फोन आला, की "सर सॉरी हां, मी आत्तापर्यंत जरा पैसे द्यायला हे केलं. जरा पैशांचे प्रॉब्लेम चालू होते. हं. पण आता पुढच्या महिन्यापासून मी तुम्हाला ठरलेली रक्कम ठरलेल्या दिवशी देतो." ओह! केवढा मोठा बदल झाला. हे सुद्धा असतात प्रॉब्लेम. आपल्याला हे कळत नाही, की अरे हे प्रॉब्लेम्स आहेत हं. आणि हे सुटणार कसे? इच्छापूर्तीचा व्हिडिओ बघा. तुम्हाला जो व्हिडिओतला उपाय येईल, तो उपाय तुम्ही करा. तुमची इच्छा पूर्ण होणारच होणार.